घालव पुन्हा जगाचा अंधार तू मोहम्मद, अंधार तू मोहम्मद, आहे सकल जगाचा आधार तू मोहम्मद. आज पैगंबर जयंती. जगभरामध्ये हा दिवस विश्व सामाजिक न्याय दिवस किंवा विश्व मानवाधिकार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी असं एखादा विशिष्ट धार्मिक सोपस्कार किंवा धार्मिक विधी वगैरे पाळला जात नाही, तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईश्वराचे जे अंतिम प्रेषित आहेत, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी माहिती दिली जाते. त्यांच्या कार्याची, त्यांच्या जीवनाची, त्यांचा जो संदेश आहे त्याची माहिती लोकांना दिली जाते. अनेक कार्यक्रम राबवले जातात माहिती देण्यासाठी. आपण सुरुवातीला प्रेषित किंवा प्रेषित्व हे काय असतं, पैगंबर हे काय असतं, हे आधी आपण समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहीतच असेल की या विश्वाचा, या सृष्टीचा कोणीतरी एक निर्माता आहे. त्याला आपण अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, गॉड म्हणतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याला नाव दिलं निर्मिक. कोणतीतरी अशी एक शक्ती आहे की ज्यामुळं ही सृष्टी निर्माण झाली. त्या निर्मिकानं आपल्याला खायला प्यायला दिलं, सर्व सोय केली, सगळी व्यवस्था केली, परंतु मार्गदर्शनाची देखील व्यवस्था केली. त्यानं आपल्याला एक बुद्धी दिली, काय करायचं काय करायचं नाही असा ससद विवेक बुद्धीने आपण विचार करतो. परंतु ही बुद्धी कधी कधी काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर याच्या नादी लागून भरकटते. तर त्या भरकटलेल्या बुद्धीला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी निर्मिकानं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून तो फक्त निर्मिकच नाही, तर तो पालनहार देखील आहे, तो निर्माता देखील आहे आणि तो मार्गदर्शक देखील आहे. तर मार्गदर्शन करण्याची सोय म्हणून त्यानं माणसामधूनच काही माणसं निवडली, काही लोक निवडली आणि त्या लोकांना आपला संदेश दिला. त्या लोकांनी इतर सर्व लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचविला. त्या लोकांना प्रेषित म्हणतात. मराठी भाषेत प्रेषित, फारसी भाषेत, पर्शियन भाषेत पैगंबर आणि अरबी भाषेत नबी म्हणतात किंवा रसूल म्हणतात. अशा प्रकारचे अनेक पैगंबर आलेले आहेत, अनेक प्रेषित आलेले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत जवळपास 1,24,000 पैगंबर आलेले आहेत, प्रेषित आलेले आहेत. पहिले प्रेषित हे आदम हे पहिले मनुष्य देखील होते आणि पहिले इस्लामचे प्रेषित देखील होते. शेवटचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किंवा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहेत. यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती करून घेऊया, त्यांच्या जीवनाविषयी. दीप्ती अणुत न्हाऊन दैदिप्य जाहला तू, दीप्ती अणुत न्हाऊन दैदिप्य जाहला तू, दैदिप्य जाहला तू, त्या दिव्य शासनाचा पदभार तू मोहम्मद, आहे सकल जगाचा आधार तू मोहम्मद. एकमेव ईश्वराचे अंतिम प्रेषित आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म काही इतिहासकारांनुसार 11 नोव्हेंबर 569, तर काही इतिहासकारांनुसार 20 ऑगस्ट 570, तर काही इतिहासकारांनुसार 20 एप्रिल 571 झाला आहे. अरब उपमहाद्वीप, ज्याला आजकाल सौदी अरब म्हटलं जातं, त्या देशाच्या मक्का या शहरामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म झाला. कुरेश घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला आणि आईचे नाव आमना होते. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे आईच्या उदरामध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. प्रेषित 6 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची आई वारली. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा सांभाळ त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी केला. परंतु प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे 8 वर्षाचे असतानाच आजोबा देखील हे जग सोडून गेले. प्रेषित अक्षरशः पोरके झाले. परंतु आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांचे काका, त्यांचे चुलते अबू तालिब यांनी सांभाळली. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे लहानपणापासून अतिशय कोमल स्वभावाचे, अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते. इस्लाम शांती, एकता, समानता व मानवता मानणारा धर्म आहे. इस्लामचे सण दया, दान व बंधुत्वाचे व त्यागाचे संदेश देतात. ईद मिलादुन नबी, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिन व याच दिवशी
या महामानवाने जगाचा निरोप घेतला. जगाला प्रकाश व कृपा देणाऱ्या प्रेषितांचा जन्म जगाच्या कल्याणासाठी झाला. कहाँ से मैं लाऊं जवाबे मोहम्मद के नूरे खुदा है जनाबे मोहम्मद. अज़ल से हुआ इंतखाबे मोहम्मद, अज़ल से हुआ इंतखाबे मोहम्मद, अज़ल से हुआ इंतखाबे मोहम्मद. न जब था न अब है जवाबे मोहम्मद. उधर ही बरसती है रहमत खुदा की, जिधर जलवागर है जनाबे मोहम्मद. जिंदगी में जो मुश्किल मकाम आएगा, जिंदगी में जो मुश्किल मकाम आएगा, मेरे लब पर मोहम्मद का नाम आएगा. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे 40व्या वर्षात पदार्पण करतात. त्यांना प्रेषित्व प्राप्त होतं. त्यांना अल्लाहकडून ईश्वराकडून संदेश येऊ लागतात. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ईश्वराकडून अल्लाहकडून जो संदेश त्यांना येत होता तो लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली. तो संदेश हा होता की मूर्तीपूजा करू नका. सर्वांचा अल्लाह हा एकच आहे. सबका मालिक सिर्फ एक. सर्वांचा ईश्वर गॉड तो एकच आहे. त्याच्याशिवाय कोणीही उपासना करण्यास योग्य नाही आणि सर्वांना त्याच्याकडेच परत जायचं आहे. केल्या सवरल्याचा पाप पुण्याचा हिशोब एक दिवस द्यावा लागणार आहे. म्हणून पाप करू नका, अपराध करू नका, शेजाऱ्यावर प्रेम करा, गोरगरिबावर प्रेम करा, नमाज पढा, लोकांना जकात द्या म्हणजे दानधर्म करा. हा त्यांचा संदेश होता. अशा प्रकारे फक्त त्यांना लोकांचं प्रबोधनच करायचं नव्हतं, तर त्यांना व्यवस्था परिवर्तन देखील करायचं होतं, सामाजिक परिवर्तन देखील करायचं होतं. परंतु मक्केच्या काही लोकांना त्यांचा हा संदेश त्यांच्या जिव्हारी उठला. त्यांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली जी दुकानदारी सुरू केली होती त्यांच्या मुळावरच घाव घातला जात होता. म्हणून ते पेटून उठले. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विरोधात कटकारस्थान करू लागले, षडयंत्र करू लागले, त्यांच्या वाटेमध्ये काटे पेरण्यात येऊ लागले. ते नमाज पढत असताना त्यांच्या अंगावर घाण टाकली जाऊ लागली. मक्केच्या गल्लीमध्ये खास एका उन्हाळ पोरांचा घोळका त्यांच्या मागे लावण्यात आला की त्यांना त्रास द्या, त्यांना टोमणे मारा. अशा प्रकारे त्रास त्यांना सहन करावा लागला. दिन रात जिसके लब पे मोहम्मद का नाम है, दिन रात जिसके लब पे मोहम्मद का नाम है, दिन रात जिसके लब पे मोहम्मद का नाम है, दिन रात जिसके लब पे मोहम्मद का नाम है, दिन रात जिसके लब पे मोहम्मद का नाम है, दिन रात जिसके लब पे मोहम्मद का नाम है. वल्लाह उस पे आतिश दोज़ख हराम है, वल्लाह उस पे आतिश दोज़ख हराम है. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मक्केपासून तायफकडे हिजरत केली, त्याग यात्रा केला. तायफच्या लोकांना समजावून सांगितलं, त्यांचं प्रबोधन केलं. परंतु तायफच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. अतिशय जखमी झाले प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रक्तबंबाळ झाले. परंतु तरी त्यांनी उलटून कधी कोणाला शाप दिला नाही. त्यावेळेस प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ते सगळं सहन केलं, त्याचा प्रतिकार केला नाही. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परत मक्केत आले. मक्केत आल्यानंतर त्यांनी पुन्हा सुरू केलं कार्य. परंतु अल्लाहचा आदेश झाल्यानंतर त्यांनी आपली मायभूमी मक्का हे सोडलं, आपला देश सोडला आणि मदिनेकडे स्थलांतर केलं, हिजरत केली, त्याग यात्रा केली. या हिजरतच्या त्याग यात्रेपासूनच अरबी कॅलेंडर सुरू होत असतं, त्याला हिजरी कॅलेंडर म्हणतात. मदिनेत आल्यानंतर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मदिनेमध्ये एक इस्लामी राज्य स्थापन केलं. तिथं हे पूर्ण राज्य हे 10 वर्षापर्यंत त्यांनी सुरू ठेवलं होतं. त्यानंतर तिथं अतिशय शांतता अशी नांदत होती. मदिना राज्यामध्ये पूर्ण 10 वर्षामध्ये फक्त लहान मोठे मिळून 10 क्राईम घडले, 10 अपराध झाले. इतकी आदर्श ती व्यवस्था होती की फक्त 10 वर्षामध्ये लहान मोठे मिळून 10 अपराध घडले. एवढ्या प्रकारचं आदर्श असं राज्य प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सुरू केलं होतं. अरबस्थानातली पहिली मुलींची शाळा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या घरात सुरू केली. त्यांची पत्नी
आदरणीय आयशा यांना सांगितलं की तू लोकांच्या मुलींना शिकवत जाय. त्यांनी आपल्या घरी शाळा सुरू केली होती. आदरणीय आयशा ह्या मुलींना आपल्या घरी शिकवायच्या. तो प्रदेश ओसाड जरी असला, वाळवंट जरी असला, तर लोकांचे विचार सुद्धा अतिशय संकुचित, अतिशय रानटी, अतिशय हिंस्र आणि क्रूरपणाचे होते. अशा अवस्थेमध्ये पैगंबर साहेबांनी एक वेगळं मानवतेचं नंदनवन फुलवलं, नीतिमत्तेचं सिंचन केलं, जीवन मूल्यांचे प्रकरण केलं. सामाजिक विषमता मिटवण्यासाठी इस्लाम धर्माची जगातली पहिली क्रांती. रक्ताचा एक थेंब न पडता अशिक्षित, क्रूर व अत्याचारी समाजात परिवर्तन घडविणारी घटना अत्यंत अचंबित करणारी आहे. कबिल्यामध्ये विखुरलेल्या समाजाचे एक साम्राज्य, नम्रता, बंधुत्वभाव व प्रेमळ वागणूक असे जादुई परिवर्तन प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आगमनाने घडले. मशीद फक्त उपासनेचं गृह नव्हतं त्यावेळेस, तर एक सामाजिक केंद्र होतं. तिथे एक मशीद उभारली, प्रेषितांची मशीद म्हणून प्रसिद्ध आहे, मस्जिद नबवी म्हणतात त्याला. त्या मस्जिद नबवीमध्ये अरबस्थानातलं पहिलं विद्यापीठ सुरू केलं, अल-सुफा नावाचं. मशिदी म्हणजे शिक्षण, धर्मशिक्षण आणि लौकिक शिक्षण ह्या गोष्टी वेगळ्या नाहीत, हे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सिद्ध केलंय आणि लोकांना दाखवून दिलंय. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी समता प्रस्थापित केली. मक्केवर आक्रमण केलं नाही, तर मक्का शहर हे अहिंसेच्या मार्गानं त्यांनी जिंकलं. मक्का विजयाचा एक फार मोठा इतिहास आहे की मक्का विजय त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता त्यांनी तो सर केला. जेव्हा मक्का विजय झाला तेव्हा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आजान द्यायला सांगितली. लोकांना वाटत होतं की ती मक्केतली पहिली अजान कोण देणार. दूर एका कोपऱ्यामध्ये एका निग्रो समाजाचे, एका आदिवासी समाजाचे एक गृहस्थ उभे होते, आदरणीय हजरत बिलाल यांना प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आदेश दिला की बिलाल तुम्ही आजान द्या. आदरणीय बिलाल यांनी सांगितलं प्रेषित कुठून आजान देऊ. त्यांनी सांगितलं की बिलाल काबागृहावर चढ, काबागृहावर पाय देऊन उभा राह आणि तिथून आजान दे. आदरणीय बिलाल यांनी सांगितलं की शिडी नाही, मी कुठून चढू. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की बिलाल माझ्या खांद्यावर पाय दे आणि काबागृहावर चढून आजान दे. अशा प्रकारे एका ट्रायबल समाजाच्या, एका आदिवासी समाजाच्या एका व्यक्तीला प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सन्मान दिला आणि मक्केतली ती पहिली आजान ही आदरणीय बिलाल यांनी दिले. मदिनेत देखील आदरणीय बिलाल हेच आजान द्यायचे. अशा प्रकारे सामाजिक समता त्यांनी प्रस्थापित केली. म्हणून अनेक देशामध्ये आजचा हा पैगंबर जयंतीचा दिवस हा विश्व सामाजिक न्याय दिवस म्हणून देखील तो पाळला जातो, विश्व मानवाधिकार दिवस म्हणून देखील पाळला जातो. पैगंबराची जीवनगाथा ही एखाद्या निर्मळ पाण्याच्या निर्झरासारखी आल्हाददायक वाटते. ह्या पैगंबर साहेबांच्या जीवन गाथेने भारावून कविवर्य सुरेश भट एका कवितेमध्ये त्यांचं वर्णन करतात की उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मोहम्मद. त्या उजाड वाळवंटामध्ये, त्या वैराण वाळवंटामध्ये एका निर्मळ निर्झरासारखं त्यांचं आयुष्य जे प्रवाहित झालं, जगातल्या दीनदुःखितांचा अखेरचा आसरा मोहम्मद. नामे रसूल पाक का आला मकाम है, नामे रसूल पाक का आला मकाम है, नामे रसूल पाक का आला मकाम है. अर्शे बरी पे लिखा हुआ उनका नाम है, अर्शे बरी पे लिखा हुआ उनका नाम है, अर्शे बरी पे लिखा हुआ उनका नाम है. या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मक्का शहर झाल्यानंतर अंतिम प्रवचन दिलं.
प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की आज मी सगळा जातीवाद, सगळा वर्णवाद माझ्या पायाखाली तुडवतोय. आज कोणत्याही अरबाला अरबेतरावर श्रेष्ठत्व नाही आणि कोणत्याही अरबेतराला अरबावर श्रेष्ठत्व नाही, अरबाला अरबेतरावर श्रेष्ठत्व नाही. आज कोणत्याही गरीबाला श्रीमंतावर किंवा श्रीमंताला गरीबावर श्रेष्ठत्व नाही. आज कोणत्याही गोऱ्याला काळ्यावर किंवा काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही आहे. तुम्ही सगळे समान आहात. तुम्ही आदमची संतती आहात, एकाच पित्याची संतती आहात आणि आदम हे मातीपासून जन्मले होते. म्हणजे माणसाचं जे सोर्स आहे ते माती आहे. म्हणजे कोणत्याही वंशाचा, कोणत्याही वर्णाचा अहंकार बाळगू नका, कारण तुम्ही सगळे मातीपासून निर्माण झालेले आहात. अशा प्रकारे त्यांनी सामाजिक समता प्रस्थापित झाली. अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या अंतिम प्रवचनात म्हटलं होतं की बघा, महिलांसोबत हे चांगला वागा, तुम्ही आपल्या पत्नींसोबत चांगला वागा. त्यांनी अशी देखील शिकवण दिलेली होती की सर्वोत्तम माणूस तो आहे जो आपल्या पत्नीसाठी चांगला आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी अशा प्रकारे सामाजिक समता प्रस्थापित झाल्यानंतर लोकांना विचारलं की मी तुमच्यासोबत कसा वागू. असं विचारत असताना प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना ते प्रसंग आठवत असतील जे मक्का शहरामध्ये अनन्वित जे अत्याचार झाले होते ते त्यांना आठवत असतील. त्याचा बदला घेण्याची ती सुवर्ण संधी होती. परंतु लोकांनी सांगितलं की तुम्ही आमचे भाऊ आहात, तुम्ही आमच्यासोबत भावासारखे वागा. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ते सगळे अत्याचार विसरले आणि सांगितलं की जा, माफ करून टाकलं तुम्हाला मी. एवढा त्रास दिल्यानंतर, एवढं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या सहकाऱ्यांना, त्या मक्केकरांनी एवढा त्रास दिल्यानंतर सार्वजनिक माफीची घोषणा करून टाकली. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सर्वांना माफ करून टाकलं. अशा प्रकारे पैगंबरांनी फक्त मक्का जिंकलं नाही, फक्त जगत जिंकलं नाही, तर लोकांची मनं देखील जिंकली आहे. मुसलमानांचं आमच्या कुराणामध्ये पहिलंच स्तोत्र आलं, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. म्हणजे आमचा जो रब आहे, आमचा जो अल्लाह आहे, आमचा जो परमेश्वर आणि परमात्मा आहे, तो फक्त मुसलमानांचा नाही आहे, तो सगळ्या सृष्टीचा पालन करताय, चराचर सृष्टीचा पालन करताय. तो जसा मुसलमानाचा, तसा हिंदू बांधवांचा आहे, ख्रिस्ती बांधवांचा आहे, बौद्ध बांधवांचा आहे, जैन बांधवांचा आहे, तो सगळ्यांचा आहे. त्या परमेश्वराला मानणाऱ्यांचं पण आहे, त्या न मानणाऱ्यांचं पण तो पालन करताय. पण जर आम्ही त्या अल्लाहला, त्या परवरदिगारला, त्या रबला सवत्या सुबाच्या एखाद्या कप्प्यामध्ये जर आम्ही त्याला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र विसंवादी सुरू उमटू लागतात. अल्लाहची, परवरदिगारची, परमात्म्याची संकल्पनाच ही फार वेगळी आहे. आणि तीच संकल्पना घेऊन पैगंबर साहेबाने या जगामध्ये इस्लामचा प्रचार केलेला आहे. एक व्यक्तीला मुसलमान राहण्यासाठी किंवा इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यासाठी एकच मूलभूत ओळीचा अवलंब करावा लागतो. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. अल्लाह शिवाय कोणी ईश्वर नाही आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याचे प्रेषित आहे. यालाच ईमान म्हणतात. आरंभ प्रेषितांचा, प्रारब्ध औलियांचा. आरंभ प्रेषितांचा, प्रारब्ध औलियांचा. प्रारब्ध औलियांचा. साऱ्या नबी कुळाचा सरदार तू मोहम्मद. आहे सकल जनांचा आधार तू मोहम्मद. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो की त्यांचे सहकारी बसलेले होते. फार वेळ चर्चा सुरू होती. चर्चा सुरू झाल्यानंतर, संपल्यानंतर ते उठून जाऊ लागले. पैगंबरांनी त्यांना सांगितलं की बसा थोडा वेळ. पुन्हा काही वेळ चर्चा केली, पुन्हा ते जाऊ लागले. तेव्हा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की बसा ना थोडा अजून वेळ. असं 2-3 वेळा झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारलं की का तुम्ही मला वारंवार थांबवत आहात. त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा एका अनाथ मुलासोबत खेळत आहे. तुम्ही इथून निघून गेले तो अनाथ मुलगा कोणासोबत खेळेल. एका प्रचंड अशा साम्राज्याचे प्रमुख, शासन प्रमुख देखील प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होते. ते असताना देखील एका अनाथाची एवढी काळजी घेत होते, एका गोरगरिबाची एवढी काळजी घेत होते. त्यांनी कधी मुकुट घातला नाही, त्यांनी कधी महाल बांधला नाही. ते मदिना साम्राज्याचे प्रशासक असताना देखील ते झोपडीत राहायचे. त्यांचं अंथरूण एक चटाई होती.
चटाईचे वरण त्यांच्या शरीरावर जे आहे ते उमटत होते. अशा प्रकारे एक प्रकारचा शासन प्रमुख म्हणून त्यांनी साधं जीवन अवलंबिलं होतं. जेव्हा परदेशातून एखादं शिष्टमंडळ यायचं तेव्हा त्यांना विचारावं लागत होतं की तुमच्यापैकी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोण आहेत. तेव्हा परिचय करून द्यावा लागत होता की हे आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. म्हणून विशिष्ट प्रकारची वेशभूषा, विशिष्ट प्रकारचा असा मुकुट किंवा विशिष्ट प्रकारचं त्यांचं सिंहासन नव्हतं. अशा प्रकारे दारिद्र्यात जीवन जगत असलेला एक शासन सम्राट म्हणून अनेकांनी त्यांचा गौरव केलेला आहे. कोणाच्या मनामध्ये ईमान आहे की नाही हे केवळ चेहऱ्यावरून समजत नाही आणि दाढी टोपी घातलेल्या कुठल्याही व्यक्तीला मुसलमानाची पदवी देणे योग्य नाही. माणसाचा धर्म समजतो तो केवळ त्याच्या धार्मिक विधीच्या निरीक्षण प्रसंगी आणि त्याच्या आचरणाने. रहमत बुलाती है, चलो उठो तुम्हें अल्लाह की रहमत बुलाती है, चलो उठो तुम्हें अल्लाह की रहमत बुलाती है, नबी से प्यार करने वालों को जन्नत बुलाती है. या मोहम्मद 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 या मोहम्मद. अरे महापुरुषांचे विचार ते आचारात आणणं फार गरजेचं आहे. विचारांचं संवर्धन हे आचाराच्या रूपाने झालं पाहिजे. जे मनात विचार असतात त्याचा जे उच्चार होतो त्या अनुषंगाने जे आचार होतात याच्यामध्ये संवाद असेल तर लोकांच्या पुढे एक चांगला काय म्हणजे संदेश जातो. जर आचार विचार उच्चार याच्यामध्ये जर विसंवाद असेल तर लोक त्याला न नावाजता नावं ठेवू लागतात. म्हणून कोणताही उत्सव साजरा करत असताना महापुरुषांच्या विचारांची कुठेही पायमल्ली होता कामा नये याचं कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. पैगंबर साहेबांनी चोरी, भ्रष्टाचार, व्यभिचार हे निषिद्ध मानलं. त्या बरहुकूम लोकांचं आचरण आहे की नाही हे सुद्धा या जयंतीच्या निमित्ताने लोकांनी तपासून पाहिलं पाहिजे. पैगंबर साहेबांनी परस्त्रीला माथे समान मानलं. पैगंबर साहेबांनी कधी आगळीक केली नाही, कधी अपशब्द वापरले नाही. तर त्यांचं जे विचारधन आहे ते विचारधन फक्त बोलण्यापर्यंतच मर्यादित न ठेवता वागण्यामध्ये जर त्यांचं रूपांतर केलं तर मला असं वाटतं ईद मिलाद सारखे पर्व जे उत्सव आहे, जे सण आहेत ते साजरं करण्याचं हे काय माहिती आहे खरं सार्थक आपल्याला लाभेल असं मला वाटतं. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जगाचा निरोप घेतला, परंतु निरोप घेताना त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की हे अल्लाह माझ्या कबरीचा देव करू नको. आणि अल्लाहनं त्यांची प्रार्थना कबूल केली. आजही मदिनामध्ये त्यांची जी समाधी आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे तिथं अंधश्रद्धा अशी पाळली जात नाही. कोणत्याही प्रकारचा तिथं अशा प्रकारे एखादी कुप्रथा तिथं अवलंबिली जात नाहीत. आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या आचरणानं अशा प्रकारे एक संदेश दिला की प्रेषित हे मनुष्य असतात, महामानव असतात, परंतु ते शेवटी मानव असतात, ते देव नसतात, तर देवाचे प्रेषित असतात, दूत असतात. अशा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनचरित्राला आपण अभ्यासलं पाहिजे. आपण मराठी माणसांसाठी देखील ते प्रेषित होते. कुराणात अल्लाह सांगतो, ईश्वर सांगतो वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, की हे प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही समस्त मानवांकरिता तुम्हाला कृपा म्हणून मार्गदर्शक म्हणून पाठवलं आहेत. म्हणून पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अरबी बोलणाऱ्यासाठी देखील प्रेषित होते, उर्दू बोलणाऱ्यासाठी देखील प्रेषित आहेत, आम्हा मराठी माणसासाठी देखील ते प्रेषित आहेत. म्हणून त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचं आचरण केलं पाहिजे.